सर बॅकफुटला तांबून चेंडू ऑन साईडला पुल करत असताना फलंदाज आत्ता कुठेही धाव येते आपण बघतोय, कारण विकेट पडला होता अगोदर दुसऱ्या चेंडूवर आणि आता ही पहिली धाव फलकाला 1 फॉर द लॉस ऑफ 1. माया भट्टा विरुद्ध आयुष्य स्टार असा बघताय. माया भट्टाने फिल्डिंग घेतलंय, आयुष्य स्टारने एक धाव लावले, एक गडी त्यांचा अतुलच्या रूपाने बाद झालाय. वैभव मैदानावर आहेत, वैभवच्या बरोबर मैदानावर फलंदाज आहे तो अक्षय, आणि हे दोघे बघायचं कुठपर्यंत नेत आहेत. चेंडू यावेळेला फिरकी टाकला होता, फ्लायटेड डिलिव्हरी, मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने लाईनीत येऊन चेंडूला पॉवर प्ले असल्यामुळे चेंडूला ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला खेळत आहेत आणि धावसंख्या आता पुढे सरकता येते. आता धन्यवाद डीसे, थँक्यू डीसे. उजव्या बाजूला व्यासपीठावर दाखल झालेत आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता, बिग डॅडी 47 या संघाचे संघ मालक दाखल झालेत, त्यांचं मी स्वागत करतोय. त्याच्यानंतर आपण व्यासपीठावर बघतायत आदरणीय सन्माननीय रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर. बघितलं आपण फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत आणि काही महिन्यानंतर ते रिटायर सुद्धा होणार आहेत. याचबरोबर आपण बघताय सल्लागार कॉमन क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय सन्माननीय देवेंद्र भोसकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. मॅचकडे रवाना होऊया. हो, चेंडू लेट स्विंग होत असताना 7 फॉर द लॉस ऑफ 1. अतुल एकमेव फलंदाज बाद झाले. अक्षयने 2 चेंडू 6 धावा केलेत, वैभवने 2 चेंडू 1 धाव. आपण बघतोय ते माया भट्टा विरुद्ध आयुष्य स्टार कॉमन प्रीमियर लीगमधला हा दुसरा दिवस सीझन 2 मधला, आणि आज 9:45 या ठिकाणी राष्ट्रगीत झालं. 47ला टॉस पडला, बरोबर 9:59 या ठिकाणी चेंडू पडला. धन्यवाद दोन्ही अंपायर अजित म्हात्रे आणि अमोल वेतोसकर यांचा 10च्या आत सामना सुरू केल्याबद्दल. कारण अध्यक्ष सेवन फॉर द लॉस ऑफ 1 असे चित्र आपण या ठिकाणी बघतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये सगळ्यांना सूचना आहे, ज्या तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल खांद्यावर हात ठेवा, थोडं थांबा. ओवश्यमध्ये ज्यांच्या तुमच्या काय सूचना असतील, स्वागत असेल, या सगळ्या गोष्टी घेऊ. मात्र फ्लो चालू असताना इंटरप्ट करू नका, कारण पहिला स्लॉट अत्यंत चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक असतं आणि आम्ही ती काळजी घेतो, दक्षता बाळगतो, या दृष्टीने आम्ही सांगतो. टेक इट विथ द स्पिरिट. तर 7 फॉर द लॉस ऑफ 1. खेळ सगळ्यात वरती आहे, लक्षात घ्या. तो क्रिकेट आहे म्हणून आपण सगळे आहोत या ठिकाणी जमलेले आहोत. खेळाच्या वरती कोणीही नाही आहे, आणि त्या खेळाचा सन्मान, खेळाचा आदर, खेळाचा डिसिप्लिन अजरतभाई शेख तेच ठेवत आहेत. काल तो डिसिप्लिन आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपण यशस्वी करून दाखवला. आजही तो दाखवायचा आहे आपल्याला. गरज आहे फक्त कॉर्डिनेशन, कॉपरेशन आणि अत्यंत चांगलं स्पिरिट ऑफ क्रिकेटचं. फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस आता आणतायत या ठिकाणी, कारण पहिल्या षटकात 7 धावा केल्या. गडी मात्र दुसऱ्या चेंडूत बाद केला होता, मात्र षटकारामुळे ती सरासरी 7च्या रूपाने बघायला मिळते. स्क्रीनवर बघताय तो पनामा कॅपमध्ये अमोल वेतोसकर, वन ऑफ द फायटिंग स्पिरिट क्रिकेटर ऑफ उंब्रमध्ये गोडदेव, जिथून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. स्टेजवर आता बघताय हजरतभाई शेख, जे आमचे कॉमन प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. इज अ ग्रेट क्रिकेट लवर आणि सातत्याने सगळ्यांना मदत करणारे, सगळ्यांना पुढे आणणारे, सगळ्यांना सातत्याने स्पोर्ट्ससाठी ते नेहमीच उपस्थित असतात. आणि तसंच तुम्ही बघू शकता राजेंद्र म्हात्रेसुद्धा आहेत, जयंत म्हात्रेसुद्धा स्टेजवर आपल्याला दिसत आहेत सामना एन्जॉय करत असताना, चीअरअप करत असताना. या ठिकाणी माया भट्टाचे कॅप्टन आपल्या प्लेयर्सना शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पुल केलाय, बॅटच्या वरच्या भागाला लागतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरा षटकार, पॅरलल षटकार आलाय. षटकार वरतून जाताना बघतो, हा पॅरलल षटकार आहे. थर्टीन फॉर द लॉस ऑफ 1. क्रिकेट स्पोर्ट्सवरती खूप चित्रपटसुद्धा बनवण्यात आले. येणाऱ्या रविवारी रात्री 8 वाजता तुम्ही 1983चा वर्ल्ड कपचा चित्रपट लाईव्ह बघू शकाल चॅनलच्या माध्यमातून. त्याचा आनंद घ्या. 1983ला कपिल निकंज आणि त्यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना सगळे अडथळे पार करून विश्वकप जिंकून दिला. फुल टॉस करून घेतला आहे, मात्र चेंडूच्या रेषेत नाही आले.
फलंदाज ज्या पद्धतीने स्टेप आउट झाले मला वाटलं चेंडू समोर खेळतील, मात्र तसं न खेळता चेंडूला बीट होत आहेत. आता तुम्ही व्यासपीठावर बघू शकता ते कॉमन प्रीमियर लीगचे अध्यक्ष हजरतभाई शेख जे मागच्या आठवड्यात दिलीप वेंगसरकर यांना भेटायला गेले होते. दिलीप वेंगसरकरला त्यांनी आमंत्रण देऊन आलेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पूर्ण कार्यकारिणी आमची कार्यकारिणी जी आहे मॅनेजिंग कमिटी त्यांनाही आमंत्रण दिलं. त्यांनाही तुम्ही बक्षीस समारंभात बघू शकाल. आफाम पूल खेळलेत, चेंडू ट्रॅव्हल होतोय, अतिशय सुंदर फटका. थोडा कठीण होता हा शॉट, मात्र ज्या पद्धतीने ते खेळले टायमिंग सुरेख होता. अजून एक षटकार या ठिकाणी येतोय. व्हॉलेंटियर्स जे आहेत त्यांना विनंती करतो की आपण मैदानाच्या सोहे बाजवण्याचा चेंडू ज्या ज्या ठिकाणी जाईल तो चेंडू तुम्हाला परत मैदानाच्या द्यावा लागेल. शाहिदभाई अन्सारी सरांनी आमच्यापर्यंत या सूचना दिल्या आहेत, जे KPL चे सल्लागार म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सो 19 फॉर द लॉस ऑफ 1. धन्यवाद संदीप कावाईंकडून. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू निघून बॅकफुटला आले, मात्र जागा चुकीची निवडली आहे का? कारण काय चेंडूच्या जवळ आले होते. कारण हा फटका जो यायला पावता तो मिड विकेटला यायला पावता गॅपमध्ये, मात्र टू द फिल्डर खेळले, त्यामुळे दुसरा धक्का या ठिकाणी बघतोय. तुम्ही स्लो मोशनमध्ये बघू शकता. हा गोलंदाज बघा आता येतोय, स्टंपच्या जवळ आलेत गोलंदाजी करण्यासाठी. तेव्हाच लक्षात आलं की हा चेंडू कुठे घेणार आहेत, मात्र जास्त जवळ आले फलंदाज आणि चेंडू चुकीच्या दिशेला खेळत असताना टू द फिल्डर खेळत आहेत, त्यामुळे दुसरा धक्का लागतो. 19 धावा 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. 8 मिनिटं राहिले, 7 चेंडूचे सामोरे गेले, 2 षटकार पाहिले, 13 धावा त्यांनी केल्या. 217.67 असं बॅटिंग ॲव्हरेज वैभवचं. वैभव परततोय, अतुल आणि वैभव दोघेही परतलेत. आणि आता अक्षय आणि सिराज. अक्षय खेळत आहेत, 2 चेंडू 6 धावा करून सिराजला अजून खातं उघडायचं आहे. संघाची धावसंख्या 19, 2 गडी बाद. आज आमचे सहकारी समालोचक हेमंत पाटील यांचा वाढदिवस आहे. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हेमंत पाटील यांचं. हजरतभाई शेख यांनी सांगितलं की संध्याकाळी त्यांच्यासाठी केक मागवण्यात आला आहे आणि त्यांचा वाढदिवस. डॉक्टर जायचं नाही, आपल्याला थांबायचं आहे, पार्टी आहे आज आपल्याला. हजरतभाई इशारा करत आहे. हो महेंद्र भगत म्हणतात मी थांबून काय करणार आहे, बरोबर आहे. तर 19 फॉर द लॉस ऑफ 2. सो लॉट ऑफ स्माइल, लॉट ऑफ लाफ आवश्यक आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉझिटिव्ह एनर्जी फॉर ऑल द पीपल. तर हेमंतचा वाढदिवस मार्चला त्यांचा जन्म आहे, आमचाही मार्चमध्येच जन्म आहे. वा पिच होता, क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला एक उंच उडी मारून, मात्र त्यांनी नक्कीच वेगाचं जो स्पीड जो आहे तो कमी केला आहे बॉलचा टच करत असताना. गुड ट्राय, कारण पॉवर प्ले चालू आहे, पॉवर प्ले दुसरा पॉवर प्ले चालू आहे आणि दुसऱ्या भरपूर प्लेसना एक गोष्ट माहिती नसतं, जे मी इथे लक्षात आणतोय की ज्या वेळेला पॉवर प्लेमध्ये तुम्ही रेस्ट्रिक्शन असतं, सर्कलच्या आतमध्ये फिल्डर जे आहेत, बॉल एकदा सुटला बॉलरच्या हातून तर तुम्ही मुवमेंट करू शकता, तेव्हा बंधनं नाही आहेत. बॉल सुटेपर्यंत तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये उभं राहायचं आहे. एकदा बॉल पडला की तुम्ही सर्कलच्या बाहेर येऊ शकता आणि फ्लेक्सिबली फिल्डिंग करू शकता. ते एक शंका भरपूर असते, भरपूर खेळाडूंच्या जाताना मला विचारतात भरपूर खेळाडू, वेन द बॉल इज रिलीज यू कॅन कम आउट ऑफ द सर्कल फॉर द फिल्डिंग, देर इज नो रेस्ट्रिक्शन. सज्ज होत आहेत गोलंदाज. सचिन यावेळेला म्हटलं चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवले, स्वतः सचिन येत आहेत सिले मिड ऑफला. बॅट अँड पॅड लागला आणि चेंडू व्यवस्थित स्ट्रोक खेळू नाही शकले आणि त्या ठिकाणी सिले मिड ऑफला चेंडू अडवेपर्यंत डॉट बॉल हा चेंडू जातोय. षटकं संपले, 2 धावसंख्या झाली 20, सरासरी प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी या षटकात 13 धावा आल्या. पहिल्या षटकात 7 धावा आपण पाहिल्या होत्या, या षटकात 13 धावा या ठिकाणी कुठलेले आहेत. मात्र 1-2 फलंदाज त्यांचे बाजूले. पहिला अतुल, त्याच्यानंतर वैभव आणि आता अक्षय खेळतोय 7 वर, सिराज खेळतोय मैदानावर. अजूनही त्याला खातं उघडायचं आहे. संदीप काय स्वागत घ्यायचं असेल तर घ्या. धन्यवाद सर. वरिष्ठ ज्येष्ठ समालोचक गोड आवाज तुम्ही ऐकतायत बाळशुब्रह्मण्यम अय्यर सरांचा. या व्यासपीठावर तुम्ही बघू शकतायत या स्पर्धेचे करता धरता, त्यांच्या संकल्पनेमधून उदयास आलेली ही क्रिकेटची स्पर्धा कॉमन प्रीमियर लीग 2022. खरं तर मी त्यांना धन्यवाद देतो आहे. अनेक चांगले युवा खेळाडूंना घडवण्याचं जबाबदारी त्यांनी खांद्यावर उचलले आणि आज मोठं काम करतात या परिसरामध्ये. म्हणूनच मित्रांनो, आपला भारत देश जसा सुजलम सुफलम आहेत, विविध जाती धर्माचे लोक एकत्रित राहत आहेत आणि कॉमन परिसरसुद्धा
त्याला अपवाद नाही. कारण कामन परिसरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित राहत आहेत. अनेक सण उत्सव साजरा केले जात आहेत. कामन परिसरामध्ये दिवाळी साजरी केली जाते. कामन परिसरामध्ये ईद साजरी केली जाते. कामन परिसरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहेत आणि ही सर्व एकत्रित असतात. याला म्हणतात खरी युनिटी. या व्यासपीठावर तुम्ही बघतायत हजरतजी शेख सरांना, त्यांच्या बाजूलाच जयंतजी महात्रे माजी सरपंच कामण गावचे आणि बहुजन विकास आघाडीचे बडी हस्ती व्यासपीठावर विराजमान आहेत. समाजकार्य म्हणून सुद्धा समाज कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. उजव्या बाजूला आमच्या आहेत आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता, बिग डॅडी 47 या संघाचे संघ मालक म्हणून त्यांना आपण बघतोय. आणखीन पुढे आपण गेलो आहे तर कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक मॅचेस ज्यांनी गाजवल्यात आणि कामन प्रीमियर लीग कोर कमिटीचे जबाबदारी स्वीकारणारे सल्लागार आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. आणि कामन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सचिन घाग सरांना सुद्धा व्यासपीठावर तुम्ही पाहतायत. हे सर्व आमचे पाहुणे मंडळी आहेत. आयोजक टीम आपण बघतायत आणि या आयोजक टीमच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची धमाल, क्रिकेटची कमाल, कामन प्रीमियर लीग 2022. तर तिसरं षटक आता सुरू होईल. गोलंदाज मयूर बाबर आलेत. पहिलं षटक टाकलं होतं महेश पाटील यांनी. एक षटक एकंदरीत 7 धावा दिल्या, 1 गडी बाद. त्याच्यानंतर आपण षटक पाहिलं सचिनचा. सचिन कवळेने 1 षटक 13 धावा, 1 गडी बाद. आणि आता तिसरा या ठिकाणी गोलंदाज आलाय मयूर बाबरच्या रूपाने. एक अत्यंत जुना दिलीप बाबर म्हणून एक अत्यंत चांगले कार्य जीवलग मित्र साई प्रसाद विरार म्हणून भरपूर वर्ष खेळले. मीराबेंद्र महानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते. बहुजन विकास आघाडीचे अत्यंत ज्येष्ठ व्यक्तिमत्व. आज दिलीप नाही आपल्यामध्ये, त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला आले, लेट स्विंग होता. खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट करत असताना चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार बघायला मिळते आणि या 4 धावांनी धावसंख्या फुल. कैलास खेर यांचा आवाज. स्पोर्ट्ससाठी सुद्धा कैलास खेरने, जसं अध्यात्मामध्ये खूप छान गाणे म्हटलेत तसं कैलास खेरने क्रिकेटमध्ये सुद्धा सुंदर गाणे म्हटले. कैलास खेरनी सुद्धा अतिशय कष्टाने त्याग करत असताना मेहनतीने स्टेशनवर झोपून आपलं करिअर त्यांनी बनवलं. जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा आले तेव्हा त्यांची परिस्थिती खूप गंभीर होती आणि त्याच्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपली जागा बॉलिवूड क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केल्या. 24 फॉर द लॉस ऑफ 2. धन्यवाद पवा. आमचे स्कोरर सगळे स्टॅटिस्टिकल माहिती देत असताना लेट स्विंग होता आणि लेट स्विंग करत असताना छेडायचा प्रयत्न केला फलंदाजांनी. यावेळेला आपण बघतोय बॅट्समॅननी मैदानावर अक्षयनी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकलेला नाही आहेत. कारण त्याचं कारण होतं लेंथमध्ये बदल आणला होता मयूर यांनी. प्रत्येक गोष्टीत लेंथमध्ये बदल येणं आवश्यक. आज 10 मार्च आहे. आजच्या दिवशी भारत विरुद्ध न्यूझीलंड महिलांचा जो विश्वकप आहे तो सामना सुरू झाला आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून तो सामना सुरू आहे. त्याची धावसंख्या थोड्या वेळानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मिताली राजने पहिला सामना जिंकला पाकिस्तान विरुद्ध. हा चेंडू लेट स्विंग आहे, लेट कट केलं, बीट झालेत त्या ठिकाणी थर्डमॅनचे फील्ड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शॉट लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम. हा शॉट बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवतं आहे? आत्ताच 3 दिवसापूर्वी तो दिवस होता ज्यावेळेला अहमदाबादमध्ये स्टेडियममध्ये 10,000 मधली जी धाव आहे ती याच लेटकटने विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी पार पाडलं होतं. आजही वयाच्या 17व्या वर्षीसुद्धा तेवढंच चांगलं समालोचन करतात. हे त्या लोकांना उत्तर आहे संदीप जे माझ्या वयाचा प्रश्न विचारतात. आम्ही तरुणांना लाजू असं तेवढी एनर्जी आणि चांगल्या पद्धतीने कॉमेंट्री करतो. हजरतभाई आमच्याकडे बघतायत, स्माईल करतायत. हा नक्कीच सर. आतापर्यंत तुमचा जो प्रवास आहे आम्ही जवळून बघितला आहे. किती समालोचक आपण घडवलेत आणि आता समालोचन कक्षामधून चांगलं समालोचन तुमच्या वाणीतून बाहेर पडताना दिसतंय. पुढील मॅच करता 2 संघ आता तयारीमध्ये राहतील. मामा भांजे संघाचा संघनायक आणि बाबा स्पोर्ट्स 9191 संघाचा संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. संघ मालक आपण बघतायत बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाचे कमलाकर जाधव. तर दुसऱ्या बाजूला राहुल गुप्ता आणि प्रदीप गुप्ता मामा भांजे या संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील.
सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा. हो पिच होता, क्लासिक ड्राईव्ह आहे, मात्र क्षेत्ररक्षक उंच उडी मारेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग, वॉट अ फुटवर्क, सुंदर टायमिंग त्या ठिकाणी. चाळीस षटकार मागच्या 2 दिवसामध्ये तुम्ही कॉमन प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आतापर्यंत पाहिलात. चौकार सुद्धा 30च्या पलीकडे गेले. सातत्याने चौकार षटकारांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय आणि याचं श्रेय जात आहे त्या संघांना जे संघ लीगमध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स कडून. ओव्हर द विकेट, चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला गेले. सेन्स ऑफ ह्युमर दाखवत आहेत. आक्रमण आहे तिथे, संयम आणि चिकाटी सुद्धा आहे आणि खूप सुंदर पद्धतीने बॅकफुटला थांबवून पदराला ते दाखवत असताना चेंडूला लेट कट करतात बॅकफुट पॉईंटला आणि एक सिंगल पूर्ण करून धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. 35 या धावसंख्येवर खूप सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ते अक्षयच्या मार्फत. जबाबदारी घेणं, डिलिव्हर करणं, मैदानावर उभं राहणं, याच्याबरोबर एक वेगळं संयम, श्रद्धा, सबुरी, चिकाटी लागतं आणि तेच क्रिकेटमधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ दाखवायचा प्रयत्न करत आहेत अक्षय. हे तुम्ही आमचं व्यासपीठ बघताय, जिथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सचिन गाग बसले. त्या ठिकाणी आमचे कॉमन क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत. चेंडू थांबून खेळले, चेंडूला प्लेस केलं आहे, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला. कॉमन क्रिकेट असोसिएशन एक संघटना आहे जी संघटनांनी सगळ्या संघांना एका व्यासपीठावर येण्याचं काम त्यांनी केलं आहे, आणण्याचं काम केलं आहे. दहिसर डहाणू क्रिकेट असोसिएशन संघटना आहे, ज्या संघटनांनी 349 क्लबला दहिसर ते डहाणू एकत्र आणले. आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर हे अध्यक्ष आहेत या क्लबचे. तर बघू शकता आयशा स्टारची धावसंख्या 36 धावा, 2 गडी बाद. अक्षय 22वर खेळत आहेत, वैभव बाद झाले, अतुल बाद झाले. वैभवने 13 धावा केल्या, सिराज 1वर खेळतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक आयशाकडे, आयशाच्या माध्यमातून अक्षय स्वतःकडे. महेश 1 षटक मैदानावर लागले, 7 धावा 1 गडी बाद. सचिन 1 षटक 13 धावा 1 गडी बाद. मयूर 1 षटक 16 धावा आणि धावसंख्या आपण बघतोय. पहिला गडी बाद झाला शून्यवर, दुसरा 19वर 36 धावा 2 गडी बाद. सरासरी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदानावर ठेवत असताना 12ची सरासरी आपण बघतोय. या एकंदरीत 3 षटकं जी कॉमेंट्री झाली आहे त्याचे गेस्ट कमेंट्स ऐकूया आपण संदीप गावाणेच्या मार्फत. बघतायत, धन्यवाद बाळसर. या ठिकाणी आपण बघितलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर झालेले दिसून येत आहेत. हा आपण बघतायत बलून्स, ज्याच्यामध्ये KPL लीग 2022 हा उल्लेख केला गेला आहे. 3 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची चांगली वाटचाल झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि व्यासपीठावर लगेचच आपले पाहुणे सुद्धा दाखल झाले आहेत. आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांचं आगमन झालं आहे. उपाध्यक्ष आहेत KPLचे, कॉमन प्रीमियर लीगचे उपाध्यक्षपद भूषवत आहेत माजी सरपंच देवदळ गावचे. हे पाहू शकता सर्व मान्यवर. राजूभाई म्हात्रे कार्याध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी KPLची त्यांनी स्वीकारलंय. दुसऱ्या बाजूला सचिन गाग सरांना तुम्ही बघतायत, जे उपसचिव KPLचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता सरांना कालच्या दिवसात जर पराभवाच्या छायेमध्ये त्यांचा संघ गेला असता तर त्यांनी कन्फर्म केलं होतं गोवाचं तिकीट. आणि आता उजव्या बाजूला दाखल होत असतानाच आमचे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, या परिसरातील लाडकं नेतृत्व, आदरणीय सन्मान्य संजय म्हात्रे सरांचं सुद्धा आगमन होताना दिसतंय. वेलकम वेलकम वेलकम. या सर्व बड्या स्थिती दाखल झाल्यात. 3 षटकांमध्ये 36 धावा, उर्वरित 2 षटकांमध्ये काय पवित्र असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि काय उत्तर असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं, याचं धावतं वर्णन आपण ऐकूया आदरणीय सन्मान्य बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांच्या मुखातून. संजय म्हात्रे कॉमन प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष आणि आमचे जीवलग मित्र, त्यांचे आगमन झालं आहे. सामना एन्जॉय करतायत. त्यांच्या घरातल्या महिलासुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी आहेत, आपण बघताय. आणि महिलांचा जो स्टँड आहे त्या ठिकाणी फक्त महिलांसाठी ते रिझर्वड आहे. प्रार्थना आहे सगळ्या पुरुषांना, महिलांसाठी ते रिझर्वड असल्यामुळे महिलांसाठी बसण्यासाठी ते स्थान आहे. महिलांनी तो सामना एन्जॉय करावा असं आमचं. आता जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिवस आपण साजरा केला 8 मार्चला. आणि जागतिक महिला दिवसाच्या माध्यमातून एका बाजूला विश्वकप चालू आहे, एका बाजूला भरपूर मोठ्या प्रमाणात समारंभ या परिसरात सुद्धा झाला आहे. मीरा भाईंदरला सुद्धा झालं. महिलांना तेवढीच संधी प्राप्त व्हायला पाहिजे पुढे येण्यासाठी. ऑन साईडला लॉफ केलं आहे.
क्लासिक टायमिंग, अजून एक षटकार. निकल भी जा हेमंत पाटील जे आज बर्थडे बॉय आहेत, मला माहिती देत आहेत या ठिकाणी की रणजित फाउंडेशनच्या माध्यमातून जी स्पर्धा चालू आहे ठाण्याला, ते जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने ठाणा पालघर असा महिलांचा सामना झाला, ज्याच्यामध्ये ठाण्याने सामना जिंकला. अभिनंदन. हा एक प्रयोग आणायला पाहिजे. अजरतजी शेख सुद्धा हा प्रयोग करतील, महिलांना आणतील एक दिवशी. आणि बघा सांगतायत ते पुढच्या वर्षी आपण आणू, कारण त्यांचे मुंबई संघटनेशी, क्रिकेट संघटनेशी खूप चांगले जवळचे संबंध आहेत. त्यामुळे मुंबईच्या आपण सुरेखा भंडारी, शुभांगी कुलकर्णीला सांगून आपण 31 खेळाडू आणू शकतो आणि त्यांचा एक प्रेक्षणीय सामना आपण खेळवायचा प्रयत्न पुढच्या वर्षी करू. सज्ज होत आहेत गोलंदाज. ओ लॉफ केलं बसून संदीप पाटील स्टाईल. वॉट अ शॉट, वॉट अ स्टाईल. डॉमिनेट करत असताना क्रिकेट किती सोपं आहे बॅट्समॅन मैदानावर दाखवत आहेत. ग्रेट बॅटिंग या ठिकाणी सिराज याच्या मार्फत. वॉट स्टाईल, वॉट स्टाईल. स्लो मोशनमध्ये तुम्ही बघा, हा बघा चेंडू आला, खाली बसले आणि खूप एखादा सुंदर फोटो काढावा आणि ड्रॉइंग रूममध्ये लावावा अशी स्टाईल होती. आणि मॅग्निफिसंट 6. So captain on fire, captain on attack, captain on style. Magnificent. संदीप पाटीलने त्या इंग्लंडच्या गोलंदाजाला चोप दिला होता लागोपाठ 7 चेंडूमध्ये. ते लक्षात असेल तुम्हाला, चौकाराच्या माध्यमातून ती स्टाईल बघायला मिळाली. वन ऑफ द लिजंड प्लेयर ऑफ इंडियन टीम ऑफ 1983 प्रुडेन्शियल कप, संदीप पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ होता, फटका थोडा चुकलाय, मिस टाइम होतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक डीपमधून त्या ठिकाणी येताना फिल्डर आपण बघतोय. धावसंख्या सरकते ती आता 49 वर. 49 फॉर द लॉस ऑफ 2. सिराज खेळतोय 5 चेंडूमध्ये 14 धावांवर. जवळ ते मैदानावरती आपण बघतोय 300च्या बॅटिंग ॲव्हरेजने खेळत आहेत. अक्षय 22 वर खेळतोय 8 चेंडूमध्ये, तो सुद्धा जवळजवळ 290च्या बॅटिंग ॲव्हरेजमध्ये खेळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग. असे जर बॅटिंग ॲव्हरेज असेल तर धावांची सरासरी 5 षटकात तुम्ही वाढवू शकता. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पॅरलल पुल केलं, क्षेत्ररक्षक झेप घेतली चांगल्या पद्धतीने. आर्यन मात्रे यांनी मात्र त्यांच्या हातातून झेल प्रयत्न नक्कीच केला, कारण तो चौकार षटकार थांबवायचा प्रयत्न केला. फक्त तुम्ही स्लो मोशनमध्ये बघू शकता. मात्र चेंडूला आतमध्ये ढकललं त्यांनी शेवटच्या मोमेंटमध्ये. आणि धावसंख्या आता सरकते मैदानावर 50. आणि या 50 धावा तुम्ही बघताय 3 षटकार आणि 4 चेंडूंमध्ये येत असताना 22 चेंडूमध्ये या 50 धावा आयशा स्टारचे संघनायक सिराज आणि अक्षयने लावलेत. ओ क्लीन बोल्ड होत आहेत. बॅट अँड पॅटच्या मध्ये आनंद बघा, समाधान बघा त्या गोलंदाजाच्या हातात, कारण सिराजने त्यांना षटकार मारला होता, त्याचं कुठलं तरी प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं. आणि त्रिफाशीत करत असताना हा धक्का या ठिकाणी देत आहेत गोलंदाज मैदानावरती. मॅग्निफिसंट बॉलिंग, कारण लवकर खेळायला गेले सिराज आणि त्यामुळे चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये दोन जात असताना मध्य यष्टीवर आदळतोय आणि फलंदाज मैदानावर बाद होतोय. समाज म्हटलं की संगीत आलं. जसं उद्घाटन समारंभाच्या वेळेला डोल ताशे पथक या ठिकाणी पाहिलात, बँड पथक तुम्ही या ठिकाणी पाहिलात. अतिशय सुंदर पद्धतीने एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न केला. आणि यावर्षी तुम्ही कम्पेअर टू सीझन 1, मागच्या वर्षी 3 दिवसाची स्पर्धा होती, यावर्षी 5 दिवसाची स्पर्धा आहे. मागच्या वर्षी 12 संघ होते, यावर्षी 16 संघ आहेत. हे काही बदल झालेत. आणि ग्राउंडमध्ये तुम्ही बघा, आतमध्ये आल्यानंतर चारही बाजूला ज्या ज्या लोकांनी या परिसरामध्ये सामाजिक प्रबोधन करण्यासाठी काम केलं सातत्याने, ज्येष्ठ लोकांनी आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या स्मरणार्थ स्टँड बनवण्यात आलेले आहेत, त्यांच्या नावाने कटआउट्स लावण्यात आलेले आहेत. आणि स्टँडमध्ये प्रेक्षक खूप आनंदाने सामना बघत असताना थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की मी रतनभाऊ पाटील स्मृती चषकच्या स्टेजवर नाही ना बसलोय, असं वातावरण या ठिकाणी हजरतबाईने तयार केलं आहे.
ओवा पिच होतं, लाफ केलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बघायचंय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जवळजवळ 15 यार्ड पडतोय. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 56 धावा झालेले आहेत. 3 गडी त्यांचे बाद झालेत. अतिशय चांगल्या पद्धतीने धावांची गती या ठिकाणी ठेवण्यात येते. स्लो मोशनमध्ये हा षटकार या ठिकाणी पुन्हा दाखवला जातोय. आम्ही विनंती करतो मामा बांजे आणि बाबा स्पोर्ट्स 9191 दोन्ही कॅप्टननी नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क साधावा. आणि रसिकांचं लक्ष वेधतोय की आज दुसरा दिवस आहे. लक्षात घ्या कॉमन प्रीमियर लीग सीझन 2चं. तर महेश बघू शकता 1 षटक 7 धावा 1 गडी बाद, सचिन 1 षटक 13 धावा 1 गडी बाद, मयूर 1 षटक 16 धावा 1 गडी बाद नाही, आणि विकास ज्यांनी तब्बल 20 धावा, सगळ्यात गोलंदाजामध्ये 20 धावा जास्त त्यांनी दिलेत. पहिला 0वर, दुसरा 9वर आणि तिसरा 50वर. येथे पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने झाले. अहमद नवीन फलंदाज झालेत आणि मैदानावर बघायचं आहे अक्षय आणि अहमद या शेवटच्या षटकात किती धावा कुठतायत. तर काल निशांतची लेफ्ट हँडर बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिली मैदानावरती. पार्टनरशिप त्यांनी केली होती ती सागर भगत याच्यावर 15 चेंडूमध्ये 42 धावा कुठल्या. सर्वोच्च सांघिक धावसंख्या काल आपल्याला 78 बघायला मिळालं आणि फायटिंग फॉल्कॉन्स याने त्या धावा केल्या. निच्चांक धावसंख्या काल 45 आपल्याला बघायला मिळालं आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आपण काल 15 चेंडू, आपण त्याच दरम्यान चेंडू पडतोय, टॉपेजला लागतोय, चेंडू फ्लाय होतोय मागे, तिकडे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण होते. तर वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या काल प्रवीण पाटील कॉमन बॉयजचे ज्यांनी 15 चेंडूमध्ये 47 धावा केल्या, फार वेगाने धावा केल्या. काल निशांतनी सुद्धा 35 धावा कुठल्या होत्या. पवार लेफ्ट हँडर म्हणून खूप चांगली फलंदाजी केली. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून काल निखिल चौधरी 5 चेंडू 2 धावा 4 गडी बाद, त्याच्यानंतर अर्षद 1 षटक 1 धाव आणि 4 गडी बाद, या 2 गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली. थँक्यू. पवार ऑफ साईडला प्लेस केलं, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत 1च धाव मिळणार. तर पवार आणि आमचे अजून एक गुणलेखक आहे ते म्हणजे कांबळे, या दोघांनी खूप चांगलं काम केलं आहे. काल कांबळेंनी मला व्हॉट्सअपला ही सगळी माहिती पाठवली होती. आणि जेव्हा चांगले लोक एकत्र येतात, हे सगळं अर्षद या ठिकाणी हजरतबाई आमचे ज्यांनी सगळे जमून आणलं आहे, चांगले लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगलं आउटपुट त्याच्यातून बाहेर पडतं, जे तुम्ही या ठिकाणी यशस्वी होताना कॉमन प्रीमियर लीगला बघताय. खाली बसून मारण्याचा प्रयत्न, मात्र नकळत स्वतः चेंडूपासून लांब गेले. फ्लाईट त्यांनी पाहायला ठरवलं होतं, मात्र पदलालित्य तिथपर्यंत पोहोचायला पाहतं, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत, पिच ऑफ द डिलिव्हरीपर्यंत, आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आणू शकले नाहीत. गोलंदाज आहेत ते महेश पाटील, मध्ये मध्ये फिरकी गोलंदाजी करतात. हा बघा टाकला यावेळेला स्लो पेसच्या पद्धतीने, चेंडू ट्रॅव्हल होतोय तो मिडविकेटला, आणि त्यामुळे जो फलंदाज आहे तो विचारात राहतो. गुड थ्रो, कारण कधी मध्यम गती, कधी फिरकी गोलंदाजी. फिरकी गोलंदाजीसाठीच भारत ओळखला जातो. आणि या फिरकी गोलंदाजीच्या माध्यमातून मग चंद्रशेखर असेल, बिशन सिंग बेदी असेल, व्यंकट राघवन असेल, इरापल्ली प्रसन्न असेल, एकनाथ सोलकरची फिल्डिंग असेल, आणि आत्ताचा का जो काळ बघतोय रविचंद्रन अश्विन असेल, रवींद्र जडेजा असेल, सम ऑफ द ग्रेट स्पिनर्स. आणि आता शेन वॉर्न आपल्याला अचानकपणे वयाच्या 52व्या वर्षी सोडून गेले, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. वन ऑफ द ग्रेट स्पिनर, लेजंड स्पिनर ऑफ वर्ल्ड क्रिकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, बीट झाले. स्वतः महेश त्या ठिकाणी जातोय चेंडू कव्हर करण्यासाठी, 1च धाव पूर्ण होते. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात अहमद आणि अक्षय, स्ट्राईकवर अक्षय आहेत, प्रयत्न करता. अक्षयने 12 चेंडूत 25 धावा केलेत, अहमदने आतापर्यंत 3 चेंडूत 8 धावा केलेत. धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 60. अजून किती धावा येत आहेत बघायचं आहे, कारण शिराजनी चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी, आयुष्या स्टारसाठी या ठिकाणी उभारलेत. स्टेप आउट झालेत, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त डीपमध्ये ट्रॅव्हल होत नाही आहे, चेंडू येतोय तो एक्स्ट्रा कव्हरला, आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा चांगल्या पद्धतीने कॉर्डिनेट करत असताना अक्षय आणि अहमद पूर्ण करतायत. 2 धावा नाही, धावसंख्येला 62वर नेत असताना या ठिकाणी. तर एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. हा सामना तुम्ही बघताय मायाबट्टा विरुद्ध आयुष्य स्टार, आणि त्या ठिकाणी राष्ट्रगीत 9:15 झालं, 47ला 9 वाजून टॉस झाला.
बरोबर 9:29 चेंडू पडला. माया भट्टाने टॉस जिंकला तर फिल्डिंग घेतली. आयेश अष्टारला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. आयेश अष्टारने एकंदरीत 5 षटकं सामोरे जात असताना 62 धावा केल्या. 63चं टार्गेट त्याने माया भट्टाला दिले. आस्किंग रन रेट 12.5च्या रूपाने. कॉमन प्रीमियर लीग 2022 सीझन 2 तुम्ही बघताय, स्पॉन्सर्ड बाय SH एंटरप्राइजेस 94. ही कंपनी हजरतभाई शेख यांची, आणि अतिशय चांगलं काम कॉमन प्रीमियर लीगची कमिटी जी आहे, हजरतभाई शेख स्वतः अध्यक्ष आहेत, संजय म्हात्रे कार्याध्यक्ष आहेत, राजूभाई म्हात्रे कार्याध्यक्ष आहेत, प्रकाश देवळीकर खजिनदार आहेत, माझे जीवलग मित्र देवेंद्र बोसकर हे सचिव आहेत, त्याच्यानंतर कमलाकर जाधव उपाध्यक्ष आहेत, शाहिद अन्सारी सल्लागार आहेत, अजय पाटील सल्लागार आहेत, सचिन गाग उपसचिव आहेत. हे सगळे कॉमन प्रीमियर लीगचे आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बघतो. या टॉस करूया आपण. मामा बांजे विरुद्ध बाबा स्पोर्ट्स 9191. हेमंत पाटील चाललेत टॉस बॉक्सकडे. आपण आपले जे सूत्रसंचालन आहे त्यांच्याकडे सुपूर्द करूया आणि त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी त्या ठिकाणी सूत्रसंचालन केलं जाईल या टॉससाठी. हे सगळे आमचे मान्यवर तुम्ही बघताय या ठिकाणी बसलेले आहेत, आणि राजेंद्र म्हात्रे आहेत, जयंत म्हात्रे आहेत, हजरतभाई आहेत, सगळे मान्यवर सामना एन्जॉय करत असताना. आणि दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कपचा सामना महिलांचा भारत विरुद्ध न्यूझीलंड चालू आहे. टेस्टचा सामना इंडिया वर्सेस श्रीलंका चालू आहे. अजून इंडियाचा यावर्षी 2022ला प्रचंड मोठं शेड्यूल आहे. अंडर-12ची टुर्नामेंटसुद्धा भास्कर ठाकूर यांच्या स्मरणार्थ बँड्राकोटला कॉम्प्लेक्सच्या मैदानावर आता 4 दिवसापूर्वी आम्ही सुरू केली आहे. पंकज ठाकूर स्वतः उपस्थित होते, क्षितिज आमदार स्वतः उपस्थित होते, क्षितिज ठाकूर. त्यामुळे क्रिकेटचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना बाजूला झाला आहे, कोरोना कंट्रोलमध्ये आला आहे, आणि आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा हिरवा कंदील स्पोर्ट्सला दिल्यामुळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात जातोय. वळूया हेमंत पाटीलकडे टॉससाठी. मी विनंती करतोय HS एंटरप्राइजेसचे करता धरता माननीय श्री हजरतजी शेख यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर कमलाकर बिस्तू जाधव यांना सुद्धा विनंती असेल, आणि प्रदीप गुप्ता किंवा राहुल गुप्ता यांना सुद्धा विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातला हा दुसरा मॅच असेल. दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय, आणि टॉस एक खास टॉस बनवलेला आहे KPL साठी. या स्पर्धेचे प्रमुख आयोजनकर्ता आपण बघतो हजरतजी शेख यांचं या टॉस बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूने आपण बघू शकतोय हेड आहे, हेड, आणि दुसऱ्या बाजूने टेल आहे. हेड किंवा टेल असं आपल्याला कॉल करायचा आहे. हा शिक्का देतो मी हजरतजी शेख यांच्या शुभ हस्ते हा कॉल केला जाईल. एका बाजूने आहे मामा भांजा आणि दुसऱ्या बाजूने आहे बाबा स्पोर्ट 9191. यस, प्रदीप गुप्ता सुद्धा येताना दिसतात. ये यस, मामा भांजेची ऑनर सुद्धा टॉस बॉक्स मध्ये. वेलकम प्रदीपजी गुप्ता, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. हेड कॉल आहे आणि हेडच येतोय. टॉस जिंकतोय तो बाबा स्पोर्ट 9191 टीम. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर जायचं आहे. चिराग, KPLचं ज्यापासून आपण बघितलं होतं की हवा निघाली होती की KPL चालू होणार आहे, महिन्याच्या अगोदरपासून ही हवा होती, आणि कालच्या दिवसापासून KPL चालू झालं. कसं वाटते या ठिकाणी आल्यानंतर? खूप छान वाटते. आयोजन पण खूप छान आहे. गेल्या पेक्षा खूप चेंजेस झाले आहेत. मला सांग, तू टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय असेल तुझा? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय, याच्या मागचं गेम प्लॅनिंग काय तुमचं? आम्ही स्कोअरला चेस करण्याचा प्रयत्न करू. काल आपण बघितलं की जास्तीत जास्त रन चेस झाले 78, आणि कमीत कमीत रन 39 रन सुद्धा डिपेंड झालेले आहेत. यावेळेस काय माइंडमध्ये की कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50पर्यंत. काय तुमच्या टीममध्ये कुठले बॉलर्स असतील? विशाल बडांगे आहे, मी स्वतः आहे, राकेश गोवारे आहे, सतीश जाबर आहे. ट्रम्प कार्ड खेळाडू कुठला असेल? विशाल बडांगे. आणि कसं वाटते आयोजन, आणि काय म्हणशील या सर्व आयोजनाबद्दल? खूपच छान आयोजन केले आहे, आणि खेळता वेळीच खूप एन्जॉय करू. खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. चिराग, महेंद्र, दोन्ही एकाच टीमचे आहेत, मात्र आज वेगवेगळ्या टीममध्ये खेळताना दिसतात आमने सामने. कसं वाटते KPLच्या ग्राउंडवर आल्यानंतर काल जेव्हा तुम्ही एंट्री केली या ठिकाणी? खूप छान वाटलं, खेळायला पण खूप मजा येईल. टॉस तुम्ही हारलेला आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? टॉस जिंकला तर आम्ही बॅटिंगच घेतली असती. बॅटिंग मनाप्रमाणे आलेलं आहे. कितीपर्यंत टार्गेट मारण्याचा प्रयत्न असेल? 60+. आणि कुठले चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये आलेले आहेत? अमन शेख आहे, जतीन म्हात्रे आहे, मी सुद्धा आहे. जास्त लक्ष कुठल्या खेळाडूवर असेल तुमचं? अमन शेख. नक्कीच खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. अँड बाबा स्पोर्ट 9191 वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आता आपण पुन्हा जाऊया
स्वर्गीय शरीफ अन्सारी टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील संदीप गावट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद हेमंत पाटील सर. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतो आहे. KPL कॉमन प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि दिवस दुसरा. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवण्याचं काम करत असतोय. नवीन ज्ञान हे प्रत्येक दिवसांमध्ये मिळत असतंय आणि आजचा दुसरा दिवस असताना पहिला डाव संपलाय फलंदाजीचा. प्रथम फलंदाजी करताना सीमित 5 षटकांमध्ये धावफलकावर धावा आयशा स्टार संघाच्या बनल्यात. 63 आणि 64 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता सचिन आणि आर्यन म्हात्रे हे 2 खेळाडू उतरलेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरता वैभव धूम गोलंदाजी मार्गावर. जस्ट शॉट ऑफ लेन इनफिल्ड वरून उडवायचं होतं आणि पहिल्याच बॉलवर पहिलाच ब्रेक थ्रू गॉन. पहिला धक्का. क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले. चांगला झेल टिपण्याचं पराक्रम ज्याने केला आहे. मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ आणि इथे आपण मोहम्मद कैफ याचा उत्कृष्ट झेल बघितला ज्याने अप्रतिम झेल टिपलाय. पहिला धक्का दिला गेलाय. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर पहिला एकदिवसीय मॅच खेळत असताना 1 डिसेंबर 2006 साली अजित आगरकर यांनी साऊथ आफ्रिका संघाचा खेळाडू हर्षल गिब्स याला पहिल्या बॉलवर बाद केलं होतं आणि तशीच KPLची सुरुवात करत असताना पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा पराक्रम डिसिप्लिन्ड खेळाडू वैभव धूम करताना दिसतोय. गडी बाद झाला मिस्टर सचिन कवळे. गोल्डन डकवर बाद झालाय. प्लॅटिनम डक म्हणता येईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत महेश पाटील. ऑफ स्टंपवर शफल झालाय. चेंडूला ऑन साईडला खेळला जाते. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने दन दन करत पुढे सरकतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. 4 धावा. काय चांगलं तंत्र फलंदाजाचं पाहायला मिळालं. मोहम्मद कैफ याचा विचार केला तर मामाना खुश करतायत. हजरत शेख यांचे भांजे आहेत, भाचा आहेत. पुढचा बॉल. ओ फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने वाकवली. गॉन. आणखीन एक धक्का. बिग ब्लो. मोठी विकेट. पॉपिंग ग्रीनच्या थोडासा जवळ चेंडू पडलाय. आत वळणारा चेंडू होता. पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवलं जातं हे दृश्य. फलंदाजाचं तंत्र व्यवस्थित नव्हतं. हा चेंडू खेळण्याकामी आणि यॉर्क केलं होतं या चेंडूला गोलंदाज मिस्टर वैभव धूम. चौकार लागला तरी पुन्हा एकदा आत्मविश्वास प्राप्त केलाय. धावफलकावर धाबा लागला जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा. 64 धाबांचं लक्ष असताना चांगली कामगिरी करताना दिसतंय ते संघ. आर्यन म्हात्रे एका चौकाराच्या सहाय्याने बाद झालाय. 2 चेंडूला सामोरे गेलाय. 4 धाबा त्याने बनवल्या आणि त्रिफळाची स्वरूपात तो बाद झालाय. कालच्या दिवसात सुद्धा फार कमी फलंदाज त्रिफळाची स्वरूपात बाद होताना दिसले. पायचीच्या स्वरूपात एक मात्र खेळाडू आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला होता. कॉमन प्रीमियर लीग 2022 हे दुसरं पर्व आणि अनेक श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून काल सुद्धा या स्पर्धेला पाहत होतोय. त्यांची मी चर्चा तुमच्यापर्यंत करेन. पुढचा बॉल. हा चेंडू शॉर्ट बॉल होता. हुक करायचा होता चेंडू आणि बॅटचा काही व्यवस्थित संपर्क होताना दिसत नाही. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. तो कोणतीच चूक करत नाही. आणखीन एक धक्का. प्रेशर वाढलाय. दबाव वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघावर. गॉन.
आजकाल खेळाडू बरेचसे म्हणजेच टोकावर पोचल्यासारखे मला दिसत आहेत. ॲटिट्यूड खेळाडूंचा वाढलेला दिसतो आहे आणि म्हणूनच तो ॲटिट्यूड प्रत्येक खेळाडूने कमी करायला हवा. इथे वैभव धूम एक चांगला खेळाडू आहे, विकेट हॅट्रिकवर आला आहे आणि या KPLचे सर्व एस एस एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय हजरतभाई शेख साहेबांच्या सौजन्याने जर या गोलंदाजाने विकेट साधली तर 5,000 रुपयाचा मानकरी हा गोलंदाज ठरेल या मॅचमध्ये. पुढील बॉल हॅट्रिक बॉल इज ऑन हॅट्रिक. इनसाइड आउट करून खेळायचं होतं चेंडूला. बघितलं फलंदाजाला बीट करून सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, विसावतोय. धाव संख्या स्थिर. पहिलं षटक सुरू असताना धाबा लागला जात आहेत त्या 3 गडी बाद 4. दबाव वाढलाय सुरुवातीपासून मया भट्टा या संघावर. महेश पाटील एक संकटमोचक खेळाडू आहे आणि वेळ जर मिळाली जम जर त्याचा बसला तर तो चांगली फलंदाजी करेल. दुसऱ्या बाजूला प्रदीप जागभर नावाचा खेळाडू दांडेकर चिंचोटी दांडेकर पाडा या गावामधून बिलॉंग करतोय. ओहो रायझिंग डिलेव्हरी. फलंदाजाला बीट केलं या चेंडूने. चांगला बाउन्सर टाकला होता आणि थोडंसं उसळी घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर देत असताना मया भट्टा संघाची धावसंख्या 3 गडी बाद 4 धावा. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये आता 59 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग 2022. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 4 धाबा. हजरतजी शेख साहेबांच्या माहिती करता आदरणीय सन्माननीय प्रदीपजी विचारे भारताचे अतिशय चांगले समालोचक यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या या स्पर्धेला. आणि कालच्या दिवसात आम्ही बघितलं तर आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील सरांसोबत भरपूर चर्चा केली. जवळजवळ 20 ते 25 मिनटं आम्ही चर्चा केली आणि चर्चेचा विषय काय होता तर कामन प्रीमियर लीगचं हे पर्व. त्यांना सुद्धा ही स्पर्धा खूप आवडली आणि खूप चांगली स्तुती आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील सरांनी या स्पर्धेची केली. शुभेच्छा दिलेत कराबे गावातील नवी मुंबई कराबे गावातील आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील दिग्गज समालोचक यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या गेल्यात. धन्यवाद सर. आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहतायत आणि शुभेच्छा देत आहेत. मॅचकडे आम्ही वळतोय. 24 बॉल शिल्लक. 24 बॉलमध्ये 59 धावांची गरज. सिराज नावाचा हा खेळाडू आलाय भारतीय संघाचा. मोहम्मद सिराज हा सुद्धा मला आठवत असतोय कारण बघा ना सुरुवातीला टेनिस क्रिकेट खेळताना मैदानं गाजवली आणि हीच मैदानं गाजवत असताना टेनिस क्रिकेट मॅच संपल्यावर चर्चा मी करेन कशा पद्धतीने तो आला भारतीय संघामध्ये. आता इनफिल्डवरून या चेंडूला उचललंय शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर. समीर खानिवडेकर गॅलरीमध्ये हा चेंडू पुढे सरकतोय. हा आलाय चौकार. दॅट्स अ 4 रन्स. 4 धावा मिळत आहेत या फलंदाजाला. 4 धाबांची संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धाबा. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे चालू असलेल्या मॅचची. मया भट्टा हा संघ प्रत्युत्तर देतोय. सध्या संकटामध्ये सापडलेली नाव या नावेला किनाऱ्यापर्यंत लावायचा आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा इरादा. चेंडू हवाई सफर करतोय. टावरिंग षटकार. एखाद्या इमारतीला गवसणी घालणारा षटकार. 6 धावा. बिगी. नेहमीच संघाकरता अफलातून कामगिरी करण्याकरता सज्ज राहणारा खेळाडू प्रदीप जाबर. पॉवर मॅन. पॉवर हिट. बघू शकताय तर रिप्लेमध्ये कशा पद्धतीने या चेंडूला उचललं होतं आणि मिड विकेटच्या वरून स्टेडियमच्या बाहेर खेळलं गेलं 6 धावांकरता. पुढचा बॉल हा सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पावित्र्य त्याचा चुकीचा वाटला
मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली. या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली 15 धावा. 15 जिंकण्याकरता 64 धावांचं लक्ष, आदरणीय सन्माननीय 63 धावांचं लक्ष. आणि आपण बघताय शाहिदभाई अन्सारी सरांचा हा संघ आयशा स्टार. पुढचा बॉल महेश पाटील करता संघ मालक मैदानाच्यात उतरलेत. दुसऱ्या बाजूला बट्टा म्हात्रे यांना सुद्धा आपण बघितलं होतं. भरत म्हात्रे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, आमच्या जवळचे मित्र आहेत आणि दोघांनी मिळून या संघाला स्पॉन्सर केलेत. संघ मालक म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये आदरणीय सन्माननीय अमोल वेतोस्कर सरांना तुम्ही बघतायत. स्कोरलेख पंच म्हणून कामगिरी करतायत अजित म्हात्रे सर. फुल लाईन चेंडू होता, डावी स्टिचच्या बाजूला बनणारा चेंडू. 1 धाव तर फलंदाजांनी पूर्ण केली आणि पंच अमोल वेतस्कर सरांचा वाईडचा इशारा आला. 1+1 या 2 धावणीशी धावसंख्येत बदल झालाय. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 18 धावा. 18 एक धाव फार मोलाची आहे मित्रांनो. जिला संजीवनी असं म्हणतायत, जिला लाईफ लाईन असं म्हटलं जात आहेत, जीवन रेषा पूर्ण होताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक. शेवटचा बॉल, अलिमेशन व्यवस्थित नव्हतं, मॅनामधून तलवार काढली, वार काय होताना दिसत नाही. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19, आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 44 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. एक विनंती असेल, वेदिका मंडप डेकोरेटर ट्रस्टचे हंसराज पाटील यांनी VIP डाईसशी संपर्क साधायचा आहे. हंसराज पाटील, आपण VIP डाईसशी संपर्क साधा. यस डीजे. दम आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. सुरू असलेल्या मॅचमध्ये तुम्ही बघताय तर मया बट्टा हा संघ प्रत्युत्तर देतोय 63 धावसंख्येला. कारण पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना आयशा स्टार संघाने चांगल्या धावा बनवल्यात. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. उजव्या बाजूला दाखल झालेत समाज कल्याण न्यास मंडळाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य प्रकाश देवळीकर सरांचं आगमन झालंय. महेंद्र स्मूर्ती पोमन संघाचे संघ मालक आहेत आणि KPL पर्व दुसऱ्यामध्ये खजिनदार ही मोठी जबाबदारी ते पार पाडतायत. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज. महेश पाटील 4 बॉलला सामोरे गेलाय, 2 धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूमध्ये प्रदीप जाबर, आदरणीय सन्मान्य साईनाथ जाबर यांचा सुपुत्र. साईनाथ जाबर म्हटलं तर चिंचोटी परिसरातील एक नामवंत गुणवंत खेळाडू आणि अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेत. गावदेवी नायगाव पूर्वपट्टी संघाच्या माध्यमातून त्यांना आपण खेळताना पाहायचो आहे आणि त्यांचा सुपुत्र मैदानाच्या आत नॉन स्ट्रायकिंगकडे. वेळेचं बंधन प्रत्येक संघाला आहे, प्रत्येक खेळाडूला वेळेचं बंधन आहे. हे बंधन आपण पहा. पुन्हा एकदा वॉर्न केलं जातंय. आता वॉर्निंग जर दिली गेली तर ती पॅनल्टीची असेल, लक्षात घ्या. पुढचा बॉल, गोलंदाज अहमद अन्सारी इनसाइड आउट करून चेंडूला खेळायचं होतं. आत वळणारा चेंडू आहे, उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षक सिराज याच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. धावसंख्येत बदल नाही, धावफलकावर धावा लागल्या जातात. 19, 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल आणि या मैदानावर विजय प्राप्त करण्याकरता सर्वस्वीपणाला लावा लागेल. प्रत्येक खेळाडूने 100% योगदान दिलं तर हे सर्व काही शक्य आहे. इनसाइड आउट पंच केलंय, बॅकफुट पंच, चेंडू डिपिश पॉइंट पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार. हा आलाय KPL चौकार.
करू शकला वेळ आणि साध्य करताना हा खेळाडू महेश पाटील. नो बॉलचा इशारा. हा चेक नोच्या स्वरूपात गोलंदाजाला बॅन येईल, बंधनं येतील, कारण फेकी गोलंदाज चालणार नाही हे लक्षात घ्या. काय पेनल्टी असेल काय, या पेनल्टीचं वर्णन आम्ही करणार आहोत. 1 नो आणि 1 चेक, 2 धावांची पेनल्टी असेल. एक लक्षात घ्या, हा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. या स्पर्धेमधला हा दुसरा गोलंदाज आहे, कारण याआधी आपण बघितलं जयेश पाटील या खेळाडूला तो सुद्धा अशा पद्धतीने बाहेर काढला गेलाय. आणि मित्रांनो, ह्या काही अशा पहिल्या दुसऱ्या घटना नाहीत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशा घटना झाल्यात. मुथय्या मुरलीधरन हा गोलंदाज सुद्धा आपल्या लक्षात येतोय. 5 जानेवारी 1999 साली अशा प्रकारचं गोलंदाजी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध लढा देत असताना मुथय्या मुरलीधरन यांनी टाकली होती, त्याच्यामध्ये आक्षेप घेतला गेला. त्याच्यानंतर 23 जानेवारी 1999 साली इंग्लंड संघाविरुद्ध मुथय्या मुरलीधरन यांनी गोलंदाजी टाकली आणि त्यावेळेस आक्षेप घेतल्यानंतर रणतुंगा यांनी इंग्लंड बोर्डाविरुद्ध लढा स्वीकारला होता. म्हणूनच तुम्ही सुद्धा कमीपणा वाटून घेऊ नका. निश्चितच चर्चा आपण करणार आहोत आज. या चर्चा आपण करतात या मॅचची. धावसंख्येत बदल झाला, धावपळकावर धाबा लागला जातात त्या 25 धाबा. प्रीहिट मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. स्ट्रायकिंगकडे असलेला खेळाडू महेश पाटील, षटकार किंग. पूर्वी काय चांगली फटकेबाजी टोळेबाजी करायचा हा खेळाडू. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाले आता. ऑन साईडला लॉंग ऑन, ऑफ साईडला लॉंग ऑफ. फ्रीहिटचा फायदा उचलता आला नाही या खेळाडूला. ब्लॅक होल्डचा मारा करतोय. जास्तीत जास्त मोकळी जागा दिली जात नाही फलंदाजाला फटके खेळण्याची. बदली गोलंदाज सुनील आलाय. अहमद अन्सारी या गोलंदाजावर बॅन आल्यानंतर पुढचा बॉल आता कसा असेल. धावफलकावर धावा 25 लागल्यात. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 38 धावांची गरज. मिडॉन क्षेत्रामध्ये शाहिदभाई अन्सारी साहेबांना आपण बघतायत, कार्याध्यक्ष आहेत कॉमन क्रिकेट असोसिएशनचे. आणि दुसऱ्या बाजूला राजूभाई मात्र हे कार्याध्यक्ष KPLचे. इनसाइड आउट, चांगला फटका आहे काय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षकांनी हा झेल सोडलाय. उलट्या दिशेने जाऊन प्रयत्न केला होता, झेल सुटल्यामुळे 2 धाव मिळत आहेत. आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद. विकेटचं पतन गॉन. आमचे मित्र हेमंत पाटील सरांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं हे बर्थडे सॉन्ग या ठिकाणी वाजवलं गेलंय. लाख लाख शुभेच्छा हेमंतजी, तुम्हाला वाढदिवसाच्या. अशीच प्रगती तुम्ही करत राहा ही परमेश्वराकडे आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करतोय. मॅचकडे रवाना होतोय. धावसंख्या 4 गडी बाद 27. चौथा धक्का लागला गेलाय नुकताच. आणि आता महेश पाटील याला साथ देण्याकरता कैलास प्रजापती नावाचा खेळाडू आलाय 6 नंबरवर. धावफलकावर धावा हव्या आहेत. 14 बॉलमध्ये 36. मिडॉन कव्हर थर्डमॅन. सरळ बॅटचा वापर. चेंडू येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. याच बरोबर हा सुंदर टोळा षटकार. बिग बिग बिगी. बुद्धिमत्ता
आणि ताकदीचा वापर या फटक्यावर दिसला या खेळाडूचा. 6 धावांची धावसंख्या पोहोचली. 4 गडी बाद 33 जिंकण्याकरता 63 धावसंख्येचं लक्ष. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आता हव्या आहेत 30 धावा. 13 चेंडू 30 धावा. हा षटकार प्रश्नामध्ये टाकतोय फिल्डिंग करणाऱ्या आयशा स्टार या संघाला. माया भट्टा संघाचा हा जबरदस्त विस्फोटक खेळाडू. पुढचा बॉल त्याच पद्धतीने खेळायचा होता. ऑल दॅट ग्लिटर्स इज अ नॉट गोल्ड असं म्हटलं जातंय. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला धावा आहेत धाव फलकावर 33 धावा. हा हाफ मॅच समरी आपण बघू शकतायत. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. महेश 11 बॉलमध्ये 14 धावसंख्येवर खेळतोय. प्रदीप जाबर 4 बॉलमध्ये 11 धावा करून बाद झालाय. आणि गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज दिसलेत. एका बाजूला वैभव धूम पहिल्या षटकामध्ये वर्चस्व स्थापन केलं. 4 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. हा लेखाजोखा आपण बघतायत. दुसऱ्या बाजूला सिराज थोडंसं मागणा ठरला आहेत. ड्रिंक्स मैदानाच्या आत गेलेत. मैदानाच्या आत सध्या गेलंय पाणी. आणि या फावल्या वेळेमध्ये मित्रांनो आपण ऐकूया सुंदर गाणी. नजर व्यासपीठाच्या दिशेने गेले. आदरणीय सन्माननीय गोल्डन मॅन बाबू धुमाळ सरांचं आगमन झालंय. वेलकम सर. आम्ही आपलं स्वागत करतोय. कल्पेश अग्रिकट्टा या हॉटेलचे मालक आहेत. दुसऱ्या बाजूला मयूर म्हात्रे सरांना आपण बघतोय ज्याने आम्हाला माहिती दिली की म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक मनीष म्हात्रे कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेत या स्पर्धेला. आदरणीय सन्माननीय जितेंद्र पाटील हे सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत. आदरणीय सन्माननीय राजेश गुप्ता उर्फ मुन्ना गुप्ता सरांचं आगमन झालं आहे. त्याच्यानंतर आपण उजव्या बाजूला अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. या सर्व मान्यवरांची चर्चा आपण करणार आहोत. चर्चा करूया सुरू असलेल्या मॅचची. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत 15च्या सरासरीने 30. कॅमेरामॅनची चांगली भूमिका अदा करतायत. कॅमेरामॅनबद्दल चर्चासुद्धा होणं फार गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघतायत आदरणीय सन्माननीय महेंद्र भगत प्रोपरायटर आहेत TCPचे. त्यांची टीम मुन्ना जयस्वाल, बंटी कुंभार, विकास गोंड हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय भारद्वाज, निलेश अरविंदेकर, सचिन पाटील डिजिटल स्कोर अपडेटर. ओहो स्लॉटमध्ये दिला चेंडू. चेंडू दिला स्लॉटमध्ये आणि या चेंडूवर लगेचच हल्ला चढवलाय. चेंडू सीमारेषे पार कौ कॉर्नर पट्ट्या. कैलास प्रजापती 6 धावांची संघाच्या धावसंख्येत बदल घडवतोय. धावसंख्या 39. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू मात्र फलंदाजाने पुढे गेला होता. ऑफ स्टंप सोडून गेला होता. या कारणाने एक चांगला चेंडू रिलीज केलाय. धावसंख्या आता धावफलकावर 39. 10 बॉलमध्ये 24 धावांची गरज. कल्पेश अग्रिकट्टा चे मालक आदरणीय सन्माननीय बाबू धुमाळ सरांकडून आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. त्याबद्दल आम्ही त्यांचं शतशः आभार मानतोय. आज गोल्डन मॅन म्हणून व्यासपीठावर विराजमान आहेत. या गावातील क्रिकेट प्रेमी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते नेहमीच उपस्थित राहत आहेत. हा चेंडू कदाचित स्वेअर असू शकेल काय नाही. फलंदाजाला बीट करून सरळ चेंडू हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल. चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज येताना दिसत नाही. बॅटफूट आणि फ्रंट फूट हा ओळखायला हवा. 9 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. या प्रेशरमधून त्यांना बाहेर पडावं लागेल. गोलंदाज तयार. सिराज
आता चांगलं खेळलं जातं अलॉंग द कार्पेट. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षकाला चेंडू सापडेपर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. या 2 धाबांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 4 गडी बाद 41. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 41 धाबा. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये मयापट्टा संघाला 22 धाबांची गरज आहे. होऊ शकतात या 22 धावा. दुसऱ्या बाजूला डिपेंड सुद्धा करणं फार महत्त्वाचं असेल. सिराज याच्याकडे भरपूर ज्ञान आहे. शॉर्ट बॉल ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कुणी नव्हता. उलट्या दिशेने झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. कपिल देव निखन सरांची आठवण करून देताना हा खेळाडू. आणि बघता बघता या चेंडूवर पूर्ण केल्या गेल्यात 3 धावा. या 3 धाबांशी धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या पोहोचली 44 वर. 4 बाद 44 ही स्थिती आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 19 धावांची गरज. उजव्या बाजूला आदरणीय सन्माननीय संजूभाई म्हात्रे सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, जे खूप चांगलं काम करतायत आणि कार्याध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी KPL मध्ये त्यांच्यावर सोपवली गेली. SS इंटरप्राइजेसचे मालक आहेत संजूभाई म्हात्रे, हजरजी शेख, ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सर केलंय. टीम मीटिंग करू नका प्लीज, वेळ ही फार महत्वाची आहे. धावपळकावर धाबा लागला जात आहेत. 4 गडी बाद 44. 3.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. बट्टा म्हात्रे हे बरोबर सीमारेषा लगत तैनात होत आहेत. त्यांना विनंती करतो आपण सीमारेषेपासून 4-5 फूट लांब राहा. उत्साहित होतात बरेचसे खेळाडू. सकाळपासून सर्व स्टँडमध्ये प्रेक्षकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, गर्दी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या इनकडून कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉमन प्रीमियर लीग 2022 हा कटआउट्स आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि त्या इनकडून गोलंदाजी करताना सिराज शेख. ऑफ स्टंपर शफल झालाय. मिडल स्टंपवरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज. 4 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा. 44. 6 बॉल 19 धावांची गरज पूर्ण केलेच जातील काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाले. शंका उपस्थित प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाले, समर्थकांच्या मनामध्ये निर्माण झाले. या शंकेचं निवारण करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. पहिलाच मॅच रंगतदार होतोय असं मला वाटतंय आणि म्हणूनच 6 बॉलमध्ये 19 धावा डिफेंड केल्या जातील काय, की 6 बॉलमध्ये 19 धावा पूर्ण केल्या जातील हे पाहणं रजकतेचं ठरेल. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य असतात मित्रांनो. या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतायत. तुमची मेहनत, तुम्ही घालवलेला घाम, तुम्ही गाळलेला घाम, हे सर्व काही तुम्हाला कधी ना कधी त्याचा फायदा होत असतोय. म्हणूनच म्हटलं जात आहे की उगवत्या सूर्याचं आणि पळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर काढून कुणाची प्रगती होत नसते मित्रांनो. प्रगती करण्याआधी उगवत्या सूर्योदयाआधी म्हणजे सूर्योदयाआधी घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते, तरच सर्व काही मिळू शकतं. आणि इथे हे सर्व काही मिळवण्याकरता फलंदाजाला सुद्धा कष्ट करावे लागतील, गोलंदाजाला सुद्धा कष्ट करावे लागतील. काय घडलंय मैदानाच्या आत ती सुद्धा चर्चा होणं फार गरजेचं आहे, कारण एक फलंदाज नुकताच परतलाय, रिटायर्ड हर्ट. याच्यातच आणखीन एक चांगली माहिती मिळते. विश्वचषक सुरू आहे महिलांचा, ज्याच्यामध्ये 261 भारतीय संघाकरता न्यूझीलंड संघाने जिंकण्यासाठी दिलेत आणि भारताची धावसंख्या 37 धावा झालेत. 2 गडी बाद झालेत. ही महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला बाळसुब्रमण्यम अय्यर सर पोचवत आहेत. रिटायर्ड हर्ट्सच्या स्वरूपात महेश पाटील पॅव्हलियनमध्ये परततोय. 6 बॉल 19 धावांची गरज.
आणि इथे ठोकलाय फलंदाजाने षटकार. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा बिगी. द ग्राउंडचा फटका. 6 धाबणीची धावसंख्या फुल्ली. धावसंख्या 4 गडी बाद 50. 5 बॉल 13. शॉर्ट बॉल बघितला आपण. पुल करायचा होता चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. आता एक चांगला बदल केलाय. या आधीचा ओव्हरपिच चेंडू होता आणि आता थोडासा आखुट्यामध्ये चेंडू टाकलाय गोलंदाज अतुल ठाकरे यांनी. 4 चेंडू 13 धाबा डिफेंड केल्या जातील काय? संकट फलंदाजी करणाऱ्या संघाची वाढतायत. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आणि मी विनंती करतोय बट्टा मात्रे यांना प्लीज आपण थोडेसे मागे व्हा. आडव्या बॅटचा वापर. चेंडू करेल काय हवाई सफर. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन गुंगा आराध देऊन काऊ कर्नर पट्ट्याबाहेर सीमा रेषेपार. दर्जेदार KPL चौकार. हरदम गोड रोखणारा मॅच होतोय. बट्टा मात्रे आणि टीम प्लीज थोडेसे मागे व्हा. डगआउट मध्ये बसा अन्यथा पॅनल्टी लागेल. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. मामा भांजे तुम्ही सुद्धा पाठीमागे व्हा. मामा भांजे टीम 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. हे पाहू शकतायत प्रेक्षक समर्थक. 3 चेंडू 9 धाबा. दबाव गोलंदाजीवर आलाय. मी करेन. मी संघाचा हिरा आहे. मी संघाचा मोहरा आहे. हा विचार मनामध्ये धरायला हवा गोलंदाजाने आणि फलंदाजाने. ओहो पिचिंग जर आपण बघितला इम्पॅक्ट. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि म्हणूनच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. चोरटी धाव मिळाली. या चोरटी धाबणीची धावसंख्या वाढताना धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 55 धाबा. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू 8 धावा. हेमंत काय वाटतंय पहिलाच मॅच रोमहर्षक होतोय? नक्कीच जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच पैसा वसूल मॅच. यालाच बोलतात KPL कॉमन प्रीमियर लीग. डॉक्टर गवळी सुद्धा वाट बघतायत कुठला सामना हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने वळेल. दगदग 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 ही हृदयामध्ये सुरू झालंय समर्थकांच्या. 2 चेंडू 8 धावा. स्ट्राईक इनकडे फलंदाज रमीज कामनकर. ओहो या चेंडूला पुल करायचा होता. बॅटचं एज लागलंय. बघतोय आपण यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू जातोय. 1 धाव मिळाली. या एका धाबणीची धावसंख्या झाली 56. 1 बॉल आणि 7 धावांची गरज. षटकार आला तर सुपर ओव्हरचा मॅच आपण बघणार आहोत KPL 2022 मध्ये. क्षमता आहे कैलास प्रजापती या खेळाडूमध्ये. क्षमता आहे गोलंदाज अतुल ठाकरे या गोलंदाजामध्ये. कारण प्रत्येक खेळाडूने दाखवलेल्या परफॉर्मन्समुळेच ते KPL मध्ये खेळताना दिसत आहेत. 1 बॉल आणि एका बॉलमध्ये 7 धावांची गरज. कुणाचा होतोय घात. कोण कुणाची लावतोय वाट पाहूया या चेंडूवर आलेला हा थरार. ओ आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर डिक्लेअर वाईड. वाईडचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा. बघता बघता 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2+1 3 धावा मिळत आहेत. आता इथे वाट लागले फिल्डिंग करणाऱ्या संघाची. 1 बॉल आणि एका बॉलमध्ये जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. गोल्डन चौकार. फलंदाज ठोकेल काय? व्हॉट अ मॅच. डॉक्टर गवळी सर काय वाटते आता तुमच्या हृदयामध्ये काय चालू आहे? टोके वाढलेत? नाही संदीप गावड, मी एकच या ठिकाणी म्हणू शकेन की दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांनी खरं तर काळजी घेतलेली बरी. कारण अशा वेळेला हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. 1,03,789 वेळा 24 तासामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचे ठोके होत आहेत आणि त्यापेक्षा जास्त ठोका झाला तर हार्ट अटॅक हा आहेच. 1 बॉल आणि 4 धावा. सुपर ओव्हर करता 3 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. व्हॉट अ मॅच. थरार कायम आहे. ओहो आणि तो थरार पाहायला मिळाला. ना इक्का ना दुक्का. सीधा 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 छक्का. खेल खल्लास. माया भट्टा कॉंग्रॅच्युलेशन.
मी बट्टा मात्रे यांचा का उल्लेख केला, गोलंदाजी सुद्धा चांगली करू शकतायत, दुसऱ्या बाजूला डान्स सुद्धा चांगला करू शकतायत आणि मला वाटते आपण फायनल डेला बट्टा मात्रे सरांचा डान्स ठेवूया नक्की. ओके, कॉंग्रॅच्युलेशन मया बट्टा. शशी पाटील जवळजवळ 15 किलो वजन कमी केलं या खेळाडूने, मला असं वाटतंय. कॉंग्रॅच्युलेशन टीम.